किती छान असतं ना बालपण. हसणं, खेळणं, खिदळणं हे आपल्याला खूप मोठं वयाचं झाल्यावर सगळ्या कामाचं टेन्शन लागल्यावरच आपल्याला कळायला लागतं काय होतं आपलं बालपण. म्हणून खूप छोट्याशा बाळाबरोबर खेळायला लागल्यावरच आपल्याला कळायला लागतं आणि त्याच्याशी खेळतानाच असं वाटतं जणू काही आपण आपलं बालपण जगत आहोत. त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन मापणं, छोटीशी स्माईल, खिळखिळून हसणं, त्याचं उलटणं पडणं, खरंच किती आनंद आहे याच्यामध्ये, जे आपल्याला कितीही पैसा खर्च करून अनुभवायला मिळत नाही. म्हणून संत म्हणून गेलेत, लहानपण देगा देवा, अंगी साखरेचा रवा. इथेच खूप काही पैसा कमवल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की जगायचं राहून गेलं. खरंच या लहान जीवाकडून खूप काही आपल्याला शिकायला मिळतं आणि ते प्रत्येकाने शिकलं पाहिजे, असं मग व्यक्तिगत मत आहे माझं. आपल्या आतमधल्या हृदयातल्या त्या संवेदना, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लहान बालकासारखा आनंद मानता येणं, हीच आहे जीवनाची कला आणि तीच जगण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. नाहीतर काय, जीवनात उरत काहीच नाही. काय कमावलं यापेक्षा तुम्ही आयुष्य जगलं कसं, हेच आपल्याला स्वप्न नंतर पडू लागतात. खूप काही कमावलं, अरे फक्त जगायचं राहून गेलं. माझी आजी म्हणायची मला, मी माझं पूर्ण आयुष्य शिकण्यामध्ये गेलं. मी पुण्यात होतो, नांदेडला होतो, यवतमाळला होतो. लहानपणापासून शिकण्यात दिवस गेले. आजीला मला भरपूर वेळ देताच आला नाही. नंतर नोकरी लागली, मला दुसऱ्या राज्यामध्ये नोकरी मिळाली. ते धावपळीचं जीवन, सगळं कसं यंत्रासारखं जगत होतो. अचानकच असा काळ आला का आजीला वेळच देता आला नाही आणि अचानक आजी मला सोडून गेली. ती खंत आजही मला वाटत राहते. आजी नेहमी म्हणायची, अरे जास्ती धावपळ नाही करायचं, तू तुझ्या पायावर उभा हो आणि नंतर सगळं प्रत्येक क्षणाचा आनंद मनापासून घे. कळालं आजीला काय वाटत होतं. पण आजी सोडून गेली, पण मुलीच्या स्वरूपामध्ये. ती माझ्या पोटी जन्माला आली आणि ती म्हणत पण होती, आजी मी तुझी कधी सेवा करू. या प्रश्नावर आजीचं एकदम मिश्किलपणे उत्तर असायचं, येईल रे कोण्यातरी रूपात, तू करशील माझी सेवा. भेटू आपण पुन्हा एकदा. तसा माझा पुनर्जन्मावर विश्वास बसत नाही, पण ती जशी बोलली त्या स्थितीवर ती जन्माला आली. तेव्हापासून मी माझ्या मुलीमध्ये माझ्या आजीला शोधतो. तिच्या डोळ्यामध्ये मला माझ्या आजीचे डोळे दिसतात. तिच्या हसण्यामध्ये माझ्या आजीचे हास्य दिसते. यातच मी माझ्या आजीला नमन करतो. मुलगी जवळ असल्यावर मला असं वाटतं जणू काही मी माझ्या आजीसोबत आहे. खूप मोठी वेदना होती, आजी मला सोडून झाली. पण आजी गेली, पण तिने सांगितलेल्या कोणत्याही गोष्टी मी विसरलेलो नाही. एकदम साधी, शिकलेली नव्हती बिचारी. आज शिकलेले खूप लोक असतात,
पण त्यांच्यामध्ये समजदारीचा अभाव असतो. माझी आजी शिकलेली नव्हती, पण ती जाणकार होती. आज मी घेतलेले शिक्षण तिच्या नखा इतकं पण नाहीये. या शिक्षणाला, आमच्या पिढीने घेतलेल्या शिक्षणाला शिक्षण म्हणावं की काय म्हणावं हे काही कळत नाही. कारण शिकून जर माणसातला शील नष्ट होत असेल, संवेदना नष्ट होत असतील, माणुसकी नष्ट होत असतील, तर त्या शिक्षणाला शिक्षण कधीच म्हणता येईल. शिक्षण ही संस्काराचं माध्यम आहे. त्यात माणुसकी शिकवल्या जाते. बघा, आता माझ्या आजीबरोबर मी खेळतोय. माझ्या आजीचं खिदळणं ऐका. नाही ना, पोट दुखतं.